नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पायनॅपल ज्यूसची रेसिपी बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग लवकरच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। कडक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडपणा देणारं पायनॅपल ज्यूस आज आपण बनवत आहोत। त्यासाठी मी इथे एक पायनॅपल घेतलेला आहे। पायनॅपल बाजारातून आणतानाच मी त्याची साल वगैरे व्यवस्थित त्या माणसाकडूनच स्वच्छ करून आणलेली आहे, कारण घरी ती साल काढायला फार कठीण जातं। तर पायनॅपल मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्या पायनॅपलचे बारीक बारीक काप करून घेते। पायनॅपल कापत असताना अशा प्रकारे कुठे थोडंसं खराब असेल तर ते काढून घ्यावं। तर मी इथे 2 ग्लास पायनॅपल ज्यूस बनवत आहे, त्यासाठी मी अर्ध पायनॅपल यूज केलेला आहे। तुम्हाला यापेक्षा जास्त प्रमाणात पायनॅपलचं ज्यूस बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पायनॅपलचा वापर करावा। बारीक कट करून घेतलेले पायनॅपलचे काप एका मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेते। त्यामध्ये चवीपुरती साखर, आता मी 2 ग्लाससाठी ज्यूस बनवत आहे म्हणून मी 2 चमचे साखर घेतलेली आहे। त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि आईस क्यूब घेतलेले आहेत। यासोबतच अर्धा लिंबाचा रस देखील मी यामध्ये पिळून घेते। हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक सर्वप्रथम वाटून घ्यायचे आहेत। एकदा हे पदार्थ सर्व बारीक झाले की त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यावे। पायनॅपलचे काप अगदी बारीक होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत। जवळपास 5 ते 7 मिनिटं तरी लागतात काप पूर्णपणे बारीक होण्यासाठी। त्यानंतर अशा प्रकारे एका चाळणीच्या सहाय्याने हे ज्यूस चाळून घ्यायचं आहे। पायनॅपलचा गर चाळणीच्या सहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थित चाळून घेतला की थोडंसं जाडसर जे पायनॅपल राहिलेलं असतं ते वर राहतं। तो राहिलेला गर परत एकदा थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरवून घ्यायचं आणि परत एकदा चाळणीने अशा प्रकारे चाळून घ्यावं। असं परत परत चाळून घेतल्यामुळे पायनॅपलचा जास्त वेस्ट होत नाही, पूर्ण पायनॅपल उपयोगात येतं। 2 वेळे पायनॅपल चाळून मिक्सरमधून काढून अशा प्रकारे तयार झालेला आहे हा पायनॅपल ज्यूस। ज्यूस तयार करताना पाण्याचा वापर थोडासा कमीच करावा, त्यामुळे पिण्यायोग्य ज्यूस तयार होतं आणि चव देखील खूप छान येते। ज्यूस खूप घट्ट पण नको। तर आता आपण तयार झालेलं ज्यूस सर्व करूया। त्यासाठी मी इथे 2 काचेचे ग्लास घेतलेले आहे। आता त्या ग्लासमध्ये 4 ते 5 आईस क्यूब टाकून तयार झालेला ज्यूस अशा प्रकारे भरून घेते। ग्लासच्या गार्निशिंगसाठी पायनॅपलचे काप अशा प्रकारे ग्लासला साईडला लावून घेतले तर ग्लास आणखीच छान वाटतात। ज्यूस तयार करताना मी त्यामध्ये थोडंसं काळं मीठ वापरलेलं होतं। आता देखील तुम्ही वरतून थोडंसं काळं मीठ घेऊन हे ज्यूस पिण्यास घेऊ शकता। तर अशा प्रकारे तयार आहे पायनॅपलचं छान थंडगार असं ज्यूस। खूप पटकन तयार झालेला आहे, रंग देखील खूप छान आलेला आहे। चला तर मग लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।